गुड मॉर्निंग. जय शिवराय, जय शंभूराजे. आज रविवार. आता ऑलरेडी 10-10:30 वाजत आलेत. कुठं जायचं हे रोजच्या प्रमाणे अजून ठरवलं नाही. तर आता काय झालं आहे, नक्की कुठं जायचं हे ठरवायचं आहे आपल्याला. ठरवायचं म्हणजे काय करायचं आहे, मला वाटतं आता इकडच्या पट्ट्यात जाऊया. कोणता, जो नारायणपूर आहे ना तिकडच्या पट्ट्यात. तिकडं काय काय माहिती आहे का, तिकडं तोरणा किल्ला आहे, परत राजगड आहे. इकडच्याच पट्ट्यात जाऊया यावेळेस. इकडच्या पट्ट्यात नंतर जाऊया. कारण इकडच्या पट्ट्यात कसं कुठं पण गेलं पर आपण म्हणतो ना की नारायणपूरमध्ये जरी दिवस घालायचं म्हटलं तरी घालत येतो आपल्याला. तर अशा दृष्टीनं निघूया. चला पुढचा प्रवासाला निघूया. काय आलं आहे, आपलं जे पुढलं डॅशबोर्डचं माउंट आहे का ते निघालं होतं, त्यामुळं थोडंसं आता दुसरं एक माउंट मागवले. ते येतोपर्यंत असं थोडंसं हातात नाही का, म्हणजे हातात मोबाईल धरून किंवा सेल्फी स्टिकनं वगैरे व्हिडिओ काढावे लागतील. चला जाऊया, निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. चला. इथून आपण आता काय करूया, पहिले ना आपलं कोरेगावात जो आपला म्हणजे नाही का रेग्युलर रूट आहे ना, त्या रेग्युलर रूटनं जाऊया. तर चला आता करूया सुरुवात आपल्या आजच्या प्रवासाला. चला, आपण आता आहे ना आपले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र वडूबुद्रुकपर्यंत आलो आहे. आता हे तुम्हाला दिसत असेल माझ्या उजव्या हाताला श्री क्षेत्र वडूबुद्रुकमधील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे. इथं आता याचा म्हणजे नाही का विकास काम चालू आहे. थोडंसं एकदा ते व्यवस्थित झालं ना तर तुम्हाला दिसेल ते कसं काम चाललंय. ते झालं की अजून चांगलं होईल. तर चला आता जास्त बोर करणार नाही. आता डायरेक्ट भेटूया. कुठं आपण डायरेक्ट नारायणपूर तिथं. 2 hours later. चला, आता बऱ्याच वेळानंतर ना व्हिडिओ चालू केला. 1 मिनिट पहिले हे बंद करतो जरा. काय आलंय, आत्ता आपण म्हटलं होतं मगाशी नाही का की नारायणपूरच्या आसपास किंवा नारायणपूरच्या पुढे गेल्यावरती आपण व्हिडिओ चालू करू. पण फॉल्ट असा झाला की आपण इथपर्यंत यायलाच खूप वेळ गेला. खूप वेळ म्हणजे ना काय झालं, गाणी एकदम झक्कास लागली होती. आणि गाणी चांगली लागल्यामुळे ना असं जास्त ओढताड नाही केली. आपलं हळूहळू हळूहळू आहे ना डायरेक्ट म्हणजे गाडी चालवत राहिलो. फक्त एवढंच की पळवण्याऐवजीच हळूहळू आलो, त्यामुळे बराच वेळ गेला. आता आलो आहे आपण मला वाटतं जो शिंदवणे घाट आहे का त्या घाटाच्या खाली, म्हणजे घाटाच्या जवळ आलो आहे. तर चला आता जाऊया इथून पुढं. गाणी एवढी चांगली होती की मलाच ऑटोमॅटिक धुंदी आली अशी. आत्ता आहे ना जस्ट पाऊस पडून गेला आहे, त्यामुळं वातावरण खूप छान झालं आहे. आणि त्यासोबतच गाणी पण एक नंबर गाणी लागलेत. आणि आता हा जो परिसर आहे ना समोरचा, आता काय होतं की दरवेळेस म्हणजे आपण काय म्हणतो की रोज हाच काय परिसर दाखवायचा किंवा हाच परिसर आपण सारखं सारखं येतो, मग ह्याच परिसर काय कशासाठी दाखवायचा. तर होतं काय माहिती आहे का, आज हा जो परिसर जसा आहे असाच उद्या असेल याची खात्री नाही ना. कारण की आज पाऊस पडलाय, उद्या ऊन असेल, परवाची थंडी असेल, सांगता येत नाही ना. त्यामुळं मग मी म्हणतो रोज म्हणजे जसं जेव्हा जेव्हा आतापर्यंत मी तेच ठरवलं की नाही का यार काय रोज व्हिडिओ दाखवायचा, हाच व्हिडिओ म्हणजे हाच परिसर तुम्हाला दाखवलं की तुम्ही पण बोर होणार. पण मी एक ऑब्झर्व केलं, काय होतं, हा जे म्हणजे हे जे वातावरण आहे किंवा हा जो परिसर आजचं जे दिसणारं दृश्य आहे हे रोज नसणार आहे ना.
बरोबर ना. त्यामुळं मग चला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी तर काय पाहतोच आहे. आणि ह्या आठवणी जपून ठेवण्यासाठी आपला व्हिडिओ काढणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने व्हिडिओ पण काढूया आणि आपल्या ह्या आठवणी अशाच जपून ठेवूया. तर एकदा हा समोरचा परिसर पहा, म्हणजे खरंच किती छान आहे का नाही यार. किती भारी दिसतंय पहा ना यार खरं. हा सिंधवणे घाटचा झाला आता इथून. इथं गाडी आली की तेवढं पुढे जपायला लागत. डॅश कॅमवरती हे जोडले बघा मी परत आता एकदा. ते काय होतं चिकटत नाही, ते खाली पडत आहे. आणि ऑलरेडी त्यासाठी आपण एक दुसरं पण मागवलंय. पण बघू आता ते आलं तर ते लावल्यानंतर ना मग कसं दिसेल. मी आत्ता आहे ना पाहिलं समोर बघा. आता इथं पाठीमागे व्हिडिओ नाही चालू केला मी, पण फिरायला जे आलेत ना त्याशी ह्या घाटात थांबवून मस्तपैकी फोटो व्हिडिओ घेतात येत. चला एकदा ह्या टेम्पोला पण ओव्हरटेक करूया. काय म्हैस चालवली वाटतं कोणतरी इकडं. म्हैस घेऊन चाललेत घरी. काय गाणी लागलेत यार मस्त. काय काय नाही, घरात बसून काय केलं असतं आज मी. पहा ना या साईडचं काम चाललंय ते तर मी करतोय संध्याकाळचं. आता हे आता रविवार तर चला मला आता काय नाही का असंच आयुष्यातली कित्येक रविवार वाया गेलेत. इथून पुढचे किंवा आताचे जाऊ नयेत हीच एक अपेक्षा अशी समजून चाललोय फिरायला. कसं आहे का नाही रस्ता यार. हे सौंदर्य हे अनुभवायला खूप उशीर केला मी. म्हणजे असं नाही का फिरायला वगैरे यायला पाहिजे होतं आधीच. A few minutes later. चला आपण ना नेहमीप्रमाणेच सासवडमध्ये आलोय. सासवडमधून परत एकदा आपलं नारायणपूरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला जाऊया इथनं. चला आता बऱ्याच वेळानंतर ना मी माझा चेहरा दाखवतोय. कारण काय आलं तर हा जो प्रवास आहे आजचा, हा प्रवास गडावरती करायचं ठरलंय. पण आता गडावरती जायला आता 12:30 वाजले. तिथं आपण अजून सासवडमध्येच आहे. इथून आपल्याला जायचं आहे. इथून जायचं आहे म्हणण्यापेक्षा आता हा पुढचा प्रवास आहे तो वेल्हेचा आहे. मग वेल्हेमध्ये आता कुठं जायचं कसं काय ते थोडंसं आहे ना आपण ठरवूया. प्रवासात आनंद घेण्याऐवजी ना ह्या ट्रॅफिकचा ह्या सगळ्याचा त्रास जास्त होतो वेल्हे तालुक्यात. तेव्हा तिकडचा परिसर खरंच खूप छान लागेल. पण आता हे सिटीच म्हणायला लागेल एक प्रकारे आता. कारण इथे ना या ट्रॅफिकमध्ये माझ्या होतं 5 ते 10 मिनिट इथंच गेलेत. चला असो जाऊया आपण आता पुढचा प्रवास करूया. चला पुन्हा एकदा आपण आलोय नारायणपूर परिसरात. हा इकडचा परिसर म्हटलं ना की निसर्गरम्य परिसर आहे खरंच. म्हणजे अशा या ठिकाणी असं वाटतं की पूर्ण दिवस जरी थांबलं ना तरी काय वाटणार नाही. इथून पुढचा जो परिसर आहे तो खरंच लय भारी आहे. समोर पुरंदर किल्ला कसा आहे यार. मी वरती ना आपण कसं म्हणतो डक येत ना असे समांतर लेवलला आलेले दिसतात असे एकदम डोंगराच्या. बरेच जण इकडे चाललेत बघा. व इथून डाव्या बाजूला किल्ला म्हणजे किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता होता. कसं आहे लोक आवर्जून थांबवून इथं फोटो वगैरे काढतात. ते मला नाही तर शेवळे आवडते बरं. काही लाल शेव इथं थांबा कुठेतरी थांबून ना ते एक लाल शेव घेतो पावशेर एक. श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये आलोय. लोकांनी काय केलं सगळं साईडने ना गाड्या पार्क केल्या रस्त्याच्या डाव्या बाजूनं. त्यामुळे थोडंसं जरा ट्रॅफिक झालंय. पण जाऊ दे हळूहळू संपल हे. इथून पुढे जाऊया.
आता इथं नक्कीच गाडी लावायला जागा नसणार आहे. आपण थोडीशी पुढं लावू आणि शेव घ्यायला पाठीमागे येऊ. चला दर्शन पण घेऊया आल्या सरशी एकदा. A few minutes later. चला तर नारायणपूरमध्ये आलो. इथं जरा मस्तपैकी जे आपण नाही का अरे बरोबर पुढं आलो वाटतं. शेवचं दुकान तिथे घेतो का ते इथं पाठीमागे येत ना. चला एकदा तिथून पाठीमागे जाऊया. इकडे येते दर्शन घेऊ. थांबा दर्शन घेऊन मग जाता दादा शेव घेऊया. परत तुम्हाला तोच परिसर दाखवत नाही. आता मी जाऊन दर्शन घेऊन येतो. A few moments later. चला आता दर्शन घेतलं की लाल शेव घेतली आणि ही शेव घेऊन आपल्या बॅगेकडे जाऊया. आता परत ती बॅगे कुठं लावली माहिती आहे का? इथं समोर आहे ना. इथंच इथं बॅग आहे आपली. चला आता तिकडं बॅगेकडे जाऊया आपल्या. काय होतं आता वातावरण कसं झाले पाहिलं का? बहुतेक पाऊस यायला बसला. आता पाऊस येण्याआधी थोडीशी शेव खाऊया आणि जाऊया. आपला डब्बा पण आणला बरं का, पण डब्बा खायला आलं की तिथं नको. जरा पुढं जाऊया. चला आता जरा गाडी का जाऊया. हे ज्या तिथं मध्ये गाड्या आहेत ना सगळीकडे आहेत ना, सगळं जाम झाले आहे. हे थोडंसं काय होतं इथे गाड्या ना आडे तिडे लावतात ना, ते ट्रॅफिक त्यामुळं थोडंसं ट्रॅफिक होतं. तर चला जाऊ द्या गाडी घेऊया. मस्तपैकी आता ना शेव घेतली. शेव थोडी खात हा आता पुढचा प्रवास चालू केला. आणि पुढच्या प्रवासात जस्ट नारायणपूरच्या थोडंसं पुढं आलो, 500 मीटर. तेवढंच आपल्याला मस्तपैकी असा पाऊस लागला आता. आणि अशा पावसात गाणी ऐकत गाडी चालवण्याचा जो आनंद आहे तो अविस्मरणीय. कसं आहे, एकदम छान आहे का नाही? चला आणि आता पुन्हा एकदा लागलाय मस्त असं तो घाट. कोणता घाट होता? आंबेनळी ना? नाही आंबेनळी नाही, आपण टाकलं होतं बरं गेला कोणतरी घाटाचं नाव टाकलं होतं. मला वाटतं आंबेनळीच आहे असं. चला आता कापूरहोळच्या पुढं आलो. मला वाटतं हा कोणता फाटा आहे, फाटा किंवा चौक म्हणतात तसं. मला वाटतं इथून उजवीकडे गेलं का नसरापूर आहे आणि डावीकडं सातारा. चला आपण काय करूया, इथं शेजारी CNGचा पंप आहे. बघू जर भेटलं तर ठीक, नाही तर ऑलरेडी तसं पण आपल्याकडे 4 कांडे आहेत, 4-5 अजून. त्यामुळे एवढं असं काही गरजेचं नाही. पण पुढचा प्रवास लांबचा आहे त्यामुळं बघूया, जर भेटलं तर ठीक, नाही तर येताना भरूया मग. चला आपण आत्ता ना कापूरहोळमधील CNGचा पंप आहे ना त्यावरती आलो. जास्त काही लाईन नाही आहे. मला वाटतं मोजून 1 2 3 4 5 6 7 गाड्या आहेत आपल्या पुढं. म्हणजे एक 10 ते 15 मिनटात आपला नंबर येईल. हा असा CNGचा पंप आहे. मी बऱ्याच वेळ इथे येऊन CNG भरतो साताऱ्याला वगैरे जाताना, त्यामुळं एवढं असं काही. पण हा प्रेशर वगैरे चांगला असतो बरं का. तर चला सांगायचं असं आहे की काय होतं पहा, आपण नाही का म्हणजे आपलं डेस्टिनेशन म्हणजे जिथं आपल्याला पोहोचायचं आहे त्याच्यापेक्षा आपण जो प्रवासाने चाललो, म्हणजे एक प्रकारे उदाहरण सांगतो मला, मरण हे आपलं अंतिम आहे.
बरोबर, डेस्टिनेशन एक प्रकारे आपलं. पण मरण्याआधी आपण जे जीवन जगतो तसं हे मार्गाचं असतं. म्हणजे आपण कसं एक प्रकारे आपल्याला एखाद्या किल्ल्यावरती जायचं आहे, पण किल्ल्यावर जाण्याआधी जो रस्ता आहे तिथपर्यंत जाण्याचा, त्या रस्ता एन्जॉय करायचा. म्हणजे किल्ला हे आपलं एक प्रकारे मरण झालं आणि तिथपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे हे आपलं जीवन झालं. उदाहरण सांगितलं मी, शब्दशः अर्थ घेऊ नका. किल्ल्याच्या ऐवजी तुम्ही दुसराही काही म्हणजे नाही का दुसराही एखादा शब्द वापरू शकता. एखादा म्हणाल की तू किल्ल्याचंच कसं नाव घेतलं, तर त्याचं मी आपलं एक उदाहरण सांगितलं फक्त. तर ह्या अर्थानं आपलं हे जीवन आहे. जीवन म्हणजे आपला प्रवास आहे. हा प्रवास एन्जॉय करायचा. आणि त्याचप्रमाणे जसं आपण चाललो आहे तर तिथपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे, तो ठिकाण, परिसर वगैरे, तर ते एन्जॉय करायचं. तर चला आता त्या दृष्टीनं पुढचा प्रवास करूया. मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरून हा पुढचा प्रवास चालू करतो. चला आता CNG भरून पुढे निघूया. काय केलं आता आहे ना, इथं CNG भरला प्लस पेट्रोल पण भरलं आणि पेट्रोल भरून म्हणलं आता थोडंसं आहे ना जरा, समजा जर गडावरती गेलो तर दुपारची वेळ झाली, काय होणार, जेवण करायचं डायरेक्ट गडावर जायचं, ते नंतर त्रास होण्यापेक्षा थोडंसं म्हटलं आता जरा मस्तपैकी आहे ना आपलं ही हरभऱ्याची भाजी नाही म्हणतायचा, आपल्या गावरान भाषेत हरभऱ्याचं कालवण आणि मस्तपैकी 2-3 चपात्या आणल्यात. आता लोणचं आहे का नाही पाहायला लागेल, नाहीतर मस्तपैकी जेवण करू आता आणि मग पुढचा प्रवास करूया. चला आता भेटूया जेवणानंतर. कारण काय आहे, आधी पोटोबा महत्त्वाचा, मग पाहू पुढचं, आहे का नाही. चला जेवण करूया. पहिलं गाणी लावली पाहिजेत, कारण गाण्यांशिवाय जेवणाला मजा नाही. कशी गाणी एकदम सनम तेरी कसम. चला आता जेवण करूया पहिलं. A few moments later. जेवण झाल्यानंतर ना चॉकलेट वगैरे खाल्ली. आता मस्तपैकी स्टार्टर मारू आणि पुढच्या प्रवासाला निघूया. चला आता येतो ना आपल्याला फ्लायओव्हरच्या खालच्या बाजूने जायला सांगितलंय म्हणजे मॅपवरती दाखवतंय. आपण त्यानुसार फ्लायओव्हर न घेता खालून जाऊया आणि तिथून बरोबर लेफ्टला जायचं आहे. चला आता नसरापूरमध्ये आलोय असं समजावं. कसं आहे यार, पुढे डोंगर बघितला का समोर, त्या डोंगरावरती ना तिथं जसं काय पाऊस पडतोय असं दिसतंय. सिंहगड, तोरणा, राजगड सगळं तिथं बोर्ड लावला होता. चला इथून लेफ्ट घेऊया आधी. तर काय नसरापूरमध्ये आलोय. पुढे आहे ना काही ठिकाणी रस्ता एकदम असा ऑरेंज पिवळा कलर नाही का त्यात दाखवतोय. पाठीमागच्या वेळेस आलो होतो मी, तेव्हा पण तिथं तसं दाखवत होतं. त्यावेळेस रस्त्याचं काम चाललं होतं. आता काय काम चाललंय का रस्ता पुन्हा खराब झालाय हे समोर गेल्यावरतीच कळलं आपल्याला. प्रॉपर गावात आल्यामुळे ना हे ट्रॅफिक आहे मला वाटतं सगळी. का तुम्हाला म्हणलं नव्हतं तेव्हा काय पिवळा रस्ता झाला, ते प्रॉपर आपण गावात आलो ना त्यामुळे तसं दाखवतं इथे. नसरापूरमधून आहे ना बराच वेळ झाला आपण बाहेरच जाय ना. इथे ना ट्रॅफिक आहेच बरं का, बरोबर. तरी पण आता रस्त्याचं काम झालंय. पाठीमागच्या जेव्हा आलतो का तेव्हा रस्त्याचं काम नव्हतं झालं. आता काम झाले त्यामुळे तरी काही वाटत नाही, रस्ता चांगला आहे. लिटल बुरुंगाट कमिंग, लिटल बुरुंगाट कमिंग नसरापूर बनेश्वर. तर चला जाऊया आता पुढं, थांबायला नको आता कुठं. अरे किती म्हणजे हे जे आहे ना निसर्ग सौंदर्य, यार निसर्गाचं सौंदर्य हेच का प्रतिम आहे यार, खरं ना.
पाहिलं इकडं हा हिरवागार डोंगर. हे उन्हाळ्यात नाही ना तुम्हाला सापडणार, उन्हाळ्यात दिसणार पण नाही. त्यासाठी तुम्हाला हे पावसाळ्यात यावं लागेल, बाहेर घराच्या बाहेर पडावं लागेल. आहे का? वाव, एक नंबर. कसला यार, अप्रतिम. वरून डोंगराच्या म्हणजे डोंगरावरून जे पाणी खाली येत आहे ते पाणी रस्ता क्रॉस करताना मध्ये तुम्हाला दिसेलच. वाव, बाहेर मस्त असा पाऊस येतोय आणि इथं यांचं काय चाललंय, मस्त अशी लागवड वगैरे चालली. हे पहा इकडं, हे जे आहे ना डोंगर, हे डोंगरावरती काहीतरी झाडामध्ये दिसणार नाही, पण हे डोंगर आहे ना पलीकडं, त्याच्यावरतीच पाहिजे होतं आपल्याला जाऊन जाता येईल का, पण शक्य नाही वाटतं. चला जाऊ द्या. कसं यार, खरं ना, अप्रतिम नजारा.